नमस्कार, मी मुग्धा बोरकर. गोमांतकीय कविवर्य स्वर्गीय शंकर रामाणे यांचं 2022 हे जन्मशताब्दी वर्ष. त्यांच्या कवितांचं जागर आज आम्ही म्हणजेच शंकर रामाणे जन्मशताब्दी समारोह समिती आणि श्री शारदा ग्रंथ प्रसारक संस्था करत आहोत. 26 जून 2022 या दिवशी पणजी येथे हा जन्मशताब्दी समारोह साजरा होणार आहे. अंत्रुज महालातील वाडी तळावली हे शंकर रामाणे यांचे जन्मगाव, म्हणून हा कवितांचा जागर अंत्रुज महालापासून सुरू करत आहोत. अलक्ष लागले दिवे असे या जागराचे नाव. या जागरात आम्ही रामाणे यांच्या निवडक कवितांचे वाचन करणार आहोत. आम्ही सहभागी आहोत डॉक्टर अनुजा जोशी, आयुर्वेदिक डॉक्टर, लेखिका, कवयित्री. शंकर रामाणे यांच्या समग्र कवितांचा अभ्यास त्यांनी केला आहे. डॉक्टर नूतन देव, बालरोगतज्ञ, दर्जेदार साहित्यिक, लेखिका, कवयित्री, शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेच्या सन्माननीय सदस्य. श्री विश्वनाथ जोशी, वेरणा अग्नय पॉलिटेक्निक या कॉलेजमधून निवृत्त व्याख्याता, उत्तम गझलकार, कवी आणि साहित्याचे जाणकार. सुषमा तिळवे, स्टेट बँकेतून निवृत्त कर्मचारी, कोकणी, मराठी, हिंदी भाषेतून कविता लेखन आणि सादरीकरण. शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेच्या सन्माननीय सदस्य. सचिन मडेरीकर, इंजिनियर, उत्तम गझलकार आणि गझल जाणकार, कवी. या कार्यक्रमाची रूपरेषा डॉक्टर अनुजा जोशी यांनी तयार केली आहे. कार्यक्रमाची सुरुवात करायला मी डॉक्टर अनुजा जोशी यांना विनंती करते. धन्यवाद. मुग्धा स्वतः एक धडाडीची व्यावसायिक आणि एक उत्तम लेखिका, कवयित्री अशी आहे. फोंडार इथे राहणारी असून या शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेची सचिव म्हणून ती काम करते. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. शंकर रामाणे यांचं जून 2021-22 हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या निमित्ताने त्यांच्या कवितेचा जागर आपण करतो आहोत. मनाच्या आतले बोलायचे, मनाच्या आतले बोलायचे, आतल्या खोलीचे तोलायचे. मनाच्या आतले बोलायचे, आतल्या खोलीचे तोलायचे. खोलीच्या सखोल सखोल तळाचे, आठांनी जळाशी बोलायचे. मनाच्या आतून फुलायचे, मनाच्या आतून फुलायचे. पाकळी पाकळी फुलायचे, पाकळी उलता सुगंध फुलता गळ्याने गाण्याला बोलायचे. मनाच्या आतले उजळावे, मनाच्या आतले उजळावे. आतल्या प्रकाशी तेजाडावे. जाणीवांचा दीप नेणिवेची वात शब्दांचे संचित परजळावे. जाणीवांचा दीप नेणिवेची वात शब्दांचे संचित परजळावे. ही आपली आज सगळ्यांची भूमिका आहे शंकर रामाणेंच्या कवितांचा जागर करताना. मराठी कवितेच्या शब्दांचे हे संचित मराठी रसिकांसाठी ज्या ज्या कविश्रेष्ठांनी आजपर्यंत वसा म्हणून जपलं, एक व्रत म्हणून आजन्म जोपासलं, त्या कविश्रेष्ठांच्या मांदियाळीतलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे आपले लाडके कविवर्य शंकर रामाणे. जून 21-22 हे शंकर रामाणे यांचं जन्मशताब्दी वर्ष आणि या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आपण साजरे करतो आहोत. 26 जून 2021ला गोवा मराठी अकादमीने मराठीतील नामवंत कवी माननीय अरुण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली असाच एक ऑनलाईन कार्यक्रम शुभारंभ सोहळा म्हणून संपन्न केला. आज या जागराचा पुढचा भाग म्हणून हा दुसरा काव्य जागर कार्यक्रम
श्री शारदा ग्रंथप्रसारक संस्था फोंडा गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आपण सगळे साजरे करतो आहोत. रामायणाच्या प्रतिभेचे आणि शैलीचे वेगवेगळे पैलू दाखवणाऱ्या एक निवडक 10-12 कविता आम्ही सगळे मिळून आपल्या समोर ठेवतो आहोत. आपण सुरू करूया. अलक्ष लागले दिवे. घोर निबिड अंधकार आणि त्याला कापत जाणारे दिवे. दिवे लागले समाच्या तळाशी दिवे लागले. ही रामायणाची कविता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. हा काळोख काय आहे रामायणाच्या कवितेतला आणि हा काळोख कापत जाणारे अंधारातले दिवे काय आहेत हे आपल्याला या सगळ्या कवितांमधून या सगळ्या जाणीवा आपल्याला बघायच्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारे प्रतिमांकित होऊन हे दिवे रामायणाच्या कवितेत येतात. व्यथासन किंवा व्यथालय अशा सारखा शब्द रामायणाने व्यथेच्या घरासाठी वापरलाय. जे मन निरंतर व्यथा वेदना सोसणारे मन आहे आणि हे मन या मनाच्या व्यथा आणि या मनाच्या संवेदना इथे आहेत आणि ह्या व्यथालयामध्ये जे दुःख त्याच्या ह्या कवीच्या कुशीत झोपलं आहे त्याची ही कविता आहे. अलक्ष लागले दिवे या कार्यक्रमाला जो अलक्ष हा शब्द आहे रामायणाच्या कवितेतला याविषयी मला पहिल्यांदा सांगायला हवं. अलक्ष हा शब्द ज्ञानेश्वरी आणि इतर संत साहित्याच्या प्रभावातून आणि वाचनातून व्यासंगातून आलेला आहे. अलख निरंजन मधला जो अलख आहे हा सुद्धा अलक्षच आहे. लक्ष वगैरे मोजमापांमध्ये ज्याची गणना करता येणार नाही असे दिवे म्हणजे अलक्ष दिवे किंवा अदृष्टातले एक निराकारातले दिवे असाही त्याचा अर्थ आहे. येतुला ना तेतुला आयताना रचिला बोलताना उगला अलक्षपणे असा हा शब्द ज्ञानेश्वरीत आलाय आणि तो निर्विकार निर्विषयी आत्म्यासाठी ज्ञानेश्वरांनी अलक्ष हा शब्द वापरलाय. इथला नाही की तिथला नाही, स्वयंभू नाही की कृत्रिम नाही, बोलणारा नाही की मूक नाही, असा जो निर्विकारी अविषय जो आत्मा आहे त्याच्यासाठी अलक्ष हा शब्द ज्ञानेश्वरांनी वापरलाय. जो अलक्ष शब्द वेगवेगळ्या अर्थवलयांसाठी रामायणाने कवितेत वापरलाय. झाड अलक्ष काळांचे माथा माळी ते गगन अशी एक कवितेची त्यांच्या ओळ आहे. नंतर आकाश आपल्या अलक्ष हातांनी आईला वेंगून राहिलं होतं अशी तिच्या मृत्यूनंतरची एक कविता आणि त्यामध्ये हा अलक्ष शब्द येतो. दुःखाचं दुःख पार करायला इथे प्रकाशाचं संगीत येतं. हे प्रकाशाचं गाणं आहे आणि हे सुन्न व्यथालय ह्या संवेदनेनी या प्रकाशाच्या संवेदनेनी भरून भारून नादावून गेलेलं आहे. अशी सगळी अर्थवलय ह्या अलक्ष या शब्दाला आहेत. अलक्ष लागले दिवे ही रामायणाची महत्त्वाची आभाळवाटामधली कविता सादर करण्यासाठी सांगते मुग्धा बोरकर. अलक्ष लागले दिवे. कुशीत दुःख झोपले पिकून झोगली निशा. विवस्त्र सावल्यांसवे नसात वाहते नशा. अवेळ हुंगले कुणी मनात गंध मांडली. धुक्यात वाट दुंडिते घरात वात लावली. तमात जीव गुंफिता सुदूर विश्व जागले. तुला न पाहिले पुरी तुझी प्रकाश पावले. नशेत स्वप्न वाहते उडून भागले थवे. व्यथालयात माझिया अलक्ष लागले दिवे. अलक्ष लागले दिवे. अलक्ष लागले दिवे. धन्यवाद. व्यथालयात माझिया अलक्ष लागले दिवे असं रामायणाने म्हटलंय. रामायणाच्या वेगवेगळ्या पैलूंची आपण चर्चा आणि त्याचं दर्शन आज आम्हाला तुम्हाला घडवायचं आहे. रामायणाचं आरसालख्ख प्रतिमा विश्व हे त्यांच्या कवितेचे एक मुख्य वैशिष्ट्य आहे. उन्हाचे आरसे झाले अशा पद्धतीचं हे एक लखलखीत प्रतिमा विश्व आहे. इकडे ऊन जसं येतं तसा अंधार येतो, तसा पाऊस येतो, तसे वेगवेगळे ऋतू रामायणाच्या कवितेमध्ये वेगवेगळ्या छटांनी वेगवेगळ्या रंगांनी रंगवलेले दिसतात आपल्याला.
गाठले विटकर नंगी, वत्स उन्हाचे अंग चाटते श्रांत धरेचे, असं म्हटलंय. वत्स उन्हाचे अंग चाटते, श्रांत धरेचं अंग उन्हाचं वत्स चाटतंय असं म्हटलंय त्यांनी एका ठिकाणी. तसंच रखरखीत ऊन येतं, ज्येष्ठातले ऊन अग्निनारायण म्हटलंय, म्हणजे इतकं जळजळीत जहाल होऊन ते ऊन येते. सुकी वैराण वादळे किती कावलेल्या राती, ज्येष्ठ जहाल झडीने किती उन्हाळली माती, असं एका ठिकाणी म्हटलंय. ऐन शैशवातच मिग लावल्या उन्हाच्या लखलखत्या बागा, उन्हाच्या रखरखत्या बागा आणि उन्हाच्या धगधगत्या बागा, इतकं असं सगळं ते ऊन त्यांनी संपूर्ण कवितेमध्ये सगळं घेतलेलं आहे. चाफ्याहून तीव्र उन्हाचा वैशाखी घमघमाट म्हटलाय, म्हणजे या उन्हाला इथे सुगंध सुद्धा आहे चाफ्याचा. अशा पद्धतीचं ऊन सांगता सांगता ह्या उन्हामध्ये कुठेतरी काहीतरी ओलं रुजणं, कणाकणात पेटली आग, ऐन वैशाख चालला घेत मृगाचा माग, असा हळूहळू मृगाचा माग घेतलेला आहे उन्हाच्या रखरखीमध्ये. रुजू आले खोल वैशाखाचे बीज, आषाढ क्षितिज वाकलेले, असं एका ठिकाणी म्हटलं. म्हणजे हळूहळू त्यांना पावसाची ओढ आहे. ह्या उन्हाच्या रखरखीमध्ये ते वेगळं विश्व बघतायत. वर उन्हाळ पांढरे पिंजरा आकाश, आतले आतले चिप्प अवकाश, असं हळूहळू ते पावसाकडे जातात. चालला एकटा कोठे कोण हा ऊन पारखी, वेगळी राहुटी त्याची वेगळे विश्व कोणते. हे जे वेगळं विश्व आहे ना, हे आता पुढे उन्हाचे आरसे झाले या कवितेमध्ये. उन्हाचे आरसे झाले मध्ये उन्हाच्या आरशामध्ये बघितलेले हिरवं ओलं स्वप्न आहे. ते आपण त्यांनी काय काय बघितले ते सांगतो ना आता. उन्हाचे आरसे झाले देखिले रूप नेटके, उन्हाचे आरसे झाले देखिले रूप नेटके, उन्हाळी अलकुरी तंद्री निराळे विश्व जागले. अशा पद्धतीचं हे उन्हाच्या आरशांमध्ये बघितलेलं एक विश्व आहे. त्यांनी काय सांगितलंय? उन्हाचे आरसे झाले देखिले रूप नेटके, उन्हाचे आरसे झाले देखिले रूप नेटके, उन्हाळी तलखुली तंद्री निराळे विश्व जागले. उन्हाचे आरसे झाले देखिले रूप नेटके, दिठीचे बांधले सेतू जिव्हारी सूर्य जन्मले, दिठीचे बांधले सेतू जिव्हारी सूर्य जन्मले, प्रकाशी उतल्या वाटा, प्रकाशी उतल्या वाटा जाणती दक्ष पाऊले, प्रकाशी उतल्या वाटा जाणती दक्ष पाऊले. उन्हाचे आरसे झाले देखिले रूप नेटके, नागवी भोगिली माती कोणते बीज पेरिले, नागवी भोगिली माती कोणते बीज पेरिले, विदेही झडल्या धारा ललाटी मेघ वाजती, ललाटी मेघ वाजती. उन्हाचे आरसे झाले देखिले रूप नेटके, उन्हाळी तलखुरी तंद्री निराळे विश्व जागले. आणि शेवटी या उन्हाच्या आरशामध्ये बघताना जे ओलं हिरवं विश्व दिसतंय हे कसं दिसतंय बघा. कुणाची दाटुनी कुसा गर्भाचे दान मोकळे, कुणाची दाटुनी कुसा गर्भाचे दान मोकळे, वेगळे ओखता काही, वेगळे ओखता काही. हा जो ओखता हा जो शब्द आहे, ओखणे हा जो शब्द आहे, हा निहाळून बघणं, डोकावून बघणं या अर्थाने आलेला आहे. बोली भाषेच्या प्रभावातून म्हणा किंवा संत साहित्याच्या प्रभावातून म्हणा, अशा प्रकारचे वेगवेगळे क्रियापद आणि वेगवेगळे शब्द रामायणाने योजलेले आहेत. त्यातला हा एक शब्द, कुणाची दाटुनी कुसा गर्भाचे दान मोकळे, वेगळे ओखता काही, वेगळे ओखता काही, बिंबले शून्य दर्पणी, वेगळे ओखता काही बिंबले
उन्हाची तणखी, उन्हाची जी जी अशी जीवाची असह्य मग होते, काहिली होते, यासाठी उन्हाळी तणखुरी तंद्री असा शब्द यामध्ये रामणी वापरतात. आपण कार्यक्रमात यानंतर प्रादेशिकता आपल्याला कार्यक्रम पुढे नेताना यानंतर रामायणाच्या कवितेचा एक वेगळा महत्त्वाचा पैलू जो म्हणजे गोमंतकीय संपन्न निसर्ग, इथलं लोकजीवन, इथली संस्कृती, हे सगळं रामायणाच्या कवितेमध्ये आपसुकच येत होतं. झाडाला पान फुटावं, फांदीला पान फुटावं इतक्या सहजपणे ही सगळी गोमंतकीय प्रदेशाची जी हिरवाई आहे रामायणाच्या सगळ्या काव्यामध्ये सहज सहज अशी उमलत गेलेली आपल्याला दिसते. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे ही जशी बाबू बोरकरांची आपल्याला आठवते कविता, बोरकर म्हटल्यावर माझ्या गोव्याच्या भूमीत आठवतं, तसं शंकर रामाणी म्हटल्यावर स्वैर भटकावे नावाची एक त्यांच्या पहिल्या संग्रहातली ही जी कविता आहे. आजपर्यंत ह्या रामायणाच्या कवितेची फार चर्चा न झाल्यामुळे ह्या प्रकारच्या चांगल्या कविता ह्या त्यांच्या संग्रहांमध्ये राहिल्या आणि ज्याचा जागर आज आपल्याला इकडे करायचा आहे. इथे माड पोपळी आहे, चाफा, मोगरी अशी सगळी फुलं येतात या कवितेमध्ये. स्वैर भटकावे, इथल्या आगरांमधून, इथल्या झाडीमधून, हिरवाईमधून स्वैर भटकावे असं रामायणाने यामध्ये सांगितलंय. मी याविषयी जास्त न बोलता सुषमा तेळवेंना विनंती करते की त्यांनी ही कविता सादर करावी. तर आता आपण या कवितेतून कुळागरात भटकून येऊया. स्वैर भटकावे. कधी स्वैर भटकावे कुळागरात शीतल, कधी स्वैर भटकावे कुळागरात शीतल, गर्द मखमली छायांची घ्यावी अंगावर शाल, गर्द मखमली छायांची घ्यावी अंगावर. प्रादेशिकता आपल्याला कार्यक्रम पुढे नेताना यानंतर रामायणाच्या कवितेचा एक वेगळा महत्त्वाचा पैलू जो म्हणजे गोमंतकीय संपन्न निसर्ग, इथलं लोकजीवन, इथली संस्कृती, हे सगळं रामायणाच्या कवितेमध्ये आपसुकच येत होतं. झाडाला पान फुटावं, फांदीला पान फुटावं इतक्या सहजपणे ही सगळी गोमंतकीय प्रदेशाची जी हिरवाई आहे रामायणाच्या सगळ्या काव्यामध्ये सहज सहज अशी उमलत गेलेली आपल्याला दिसते. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे ही जशी बाबू बोरकरांची आपल्याला आठवते कविता, बोरकर म्हटल्यावर माझ्या गोव्याच्या भूमीत आठवतं, तसं शंकर रामाणी म्हटल्यावर स्वैर भटकावे नावाची एक त्यांच्या पहिल्या संग्रहातली ही जी कविता आहे. आजपर्यंत ह्या रामायणाच्या कवितेची फार चर्चा न झाल्यामुळे ह्या प्रकारच्या चांगल्या कविता ह्या त्यांच्या संग्रहांमध्ये राहिल्या आणि ज्याचा जागर आज आपल्याला इकडे करायचा आहे. इथे माड पोपळी आहे, चाफा, मोगरी अशी सगळी फुलं येतात या कवितेमध्ये. स्वैर भटकावे, इथल्या आगरांमधून, इथल्या झाडीमधून, हिरवाईमधून स्वैर भटकावे असं रामायणाने यामध्ये सांगितलंय. मी याविषयी जास्त न बोलता सुषमा तेळवेंना विनंती करते की त्यांनी ही कविता सादर करावी. तर आता आपण या कवितेतून कुळागरात भटकून येऊया. स्वैर भटकावे. कधी स्वैर भटकावे कुळागरात शीतल, कधी स्वैर भटकावे कुळागरात शीतल, गर्द मखमली छायांची घ्यावी अंगावर शाल, गर्द मखमली छायांची घ्यावी अंगावर शाल. डोळे भरून पहावे धुंद हिरवे वैभव,
डोळे भरून पहावे धुंद निरवे वैभव, खुळ्या पाटाच्या पाण्याशी पिटकुळीचे लाघव, खुळ्या पाटाच्या पाण्याशी पिटकुळीचे लाघव. कशी छळते केळीना शीळ उन्हाळ वाऱ्याची, कशी छळते केळीना शीळ उन्हाळ वाऱ्याची, कानगूज मोगऱ्याचे नात्या दुत्या अबोलीशी, कानगूज मोगरीचे नात्या दुत्या अबोलीशी. तुष्ट मशिन पोपटी पानवेलीचा विळखा, तुष्ट मशिन पोपटी पानवेलीचा विळखा, तळी जुईचा कोमल भाव दरवळला मुका. चिंच उभी तळ्याकाठी, चिंच उभी तळ्याकाठी, चाफा रुतला मनात, वेड्या पोपळी उगाच तिला पाहती पाण्यात, वेड्या पोपळी उगाच तिला पाहती पाण्यात. तिला पाहती पाण्यात. कार्यक्रमामध्ये यानंतर शंकर रामाणी म्हटल्यावर त्यांची महत्त्वाची कविता जी पंडित जितेंद्र अभिषेकींनी आणि पद्मजा फेराणी जोगळेकर यांनी आपल्या सुमधुर आवाजामध्ये या चालीमध्ये सादर केलेली सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहिती आहे. दिवे लागले रे दिवे लागले या कवितेच्याकडे आपण वळूया. एकाच वेळी गूढ गंभीर आणि गहन दर्दभरी किंवा एखाद्याला अगदी हस्ती खेळती प्रसन्न मूडची वाटावी अशा सगळ्या छटा या कवितेमध्ये आहेत. अनेक अर्थता हेच उत्तम काव्याचं लक्षण असल्यामुळे ही अभिजात विशुद्ध कविता म्हणून ही दिवे लागलेले कविता मराठी साहित्यामध्ये अजरामर झालेली आहे. झाड ही एक संकल्पना रामायणाच्या कवितेमध्ये येते. वेगवेगळ्या प्रकारे झाड प्रतिमांकित झालेलं आहे. हे कधी निराकाराचं झाड असतं, हे कधी नवनिर्मितीचं झाड असतं, कधी आनंदाचं असतं, कधी सृजनाचं असतं, कधी अदृष्टाच्या पाठराखणीचं झाड असतं. या कवितेतलं जे झाड आहे हे मनातल्या प्रकाशाच्या संवेदनेचं झाड आहे. दिवे लागलेले मधलं जे झाड आहे आणि हे दूरवर पैलाडी कुठेतरी उभं आहे आणि गंध भारलंसं आहे आणि ज्याची मातेची माया ते यांच्यावर ते करत आहे, कवीवर करत आहे. समग्र कवितेमध्ये रामायणाचा अंधार वेगवेगळ्या प्रकारे येतो. अंधाराच्या वेगवेगळ्या शेड्स येतात. अंधार वेगळा, काळोख वेगळा, रात्र वेगळी, अमावस्या वेगळी, अशा वेगवेगळ्या छटा काळोखाच्या येतात. याच्यामध्ये दैवतातला अंधार वेगळा, मनातला दैन्याचा अंधार वेगळा आहे. इच्छा दारात दिवा ठेवला की अंधार नाहीसा होतो. हा एक दिवा एक आहे. त्याच्यामध्ये एक उजेड अंधाराला नाहीसा करणारा सूर्य आहे. आणखीन शिवाय आत्मज्ञानाच्या प्रकाशाचा एक स्रोत आहे. दिवा, सूर्य आणि आत्मज्ञान अशी उजेडाची रूपं तीन, ही सगळी रूपं ह्या कवितेमध्ये आहेत. एकांतात एकाग्रपणे बसून वाचायच्या रामायणाच्या ह्या कविता आपण इथे सादर करतो आहोत. पण जेव्हा तुम्ही त्या प्रत्यक्ष पुस्तक हातात घेऊन जेव्हा वाचाल त्यावेळेला त्याच्यातल्या ह्या सगळ्या छटा समजून घेऊन जर ती कविता वाचली तर त्याचा आनंद आपल्याला मिळणार आहे. ह्या पद्धतीने लिहिलेली दिवे लागलेली ही जी कविता आहे ही मी सादर करण्यासाठी सचिन मालेकरांना सांगते. दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिवे लागले रे, तमाच्या तळाशी दिवे लागले. दिवे लागले रे, दिवे लागले रे, तमाच्या तळाशी दिवे लागले. दिठींच्या दिशा खोल तेजाळताना कुणी जागले रे, कुणी जागले. दिठींच्या दिशा खोल तेजाळताना कुणी जागले रे, कुणी जागले. दिवे लागले रे, दिवे लागले. रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी, रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी, असे झाड पैलाड पान्हावले. रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी, असे झाड पैलाड पान्हावले. तिथे मोकळाने मला हुंगिताना पुरी गंध कल्लोळणी फाकले. दिवे लागले रे, दिवे लागले. उभ्या रोम रोमान तुनी चैत्र वाटा,
उभ्या रोमरोमान तुनी चैत्र वाटा कुणी देह यात्रेत या गुंतले आरक्त त्याच्या कृपेच्या कडा उषा सुप्त ओठात ओथंबले आरक्त त्याच्या कृपेच्या कडा उषा सुप्त ओठात ओथंबले दिवे लागले रे दिवे लागले दिवे लागले रे दिवे लागले तमाच्या तळाशी दिवे लागले. यापुढे जाताना 3 उन्हाचे दगड ठेविले आणि रांधले चिणी. रामायणाच्या समग्र काव्याचा एक लसावी म्हणता येईल ज्याला, अशा पद्धतीची ही कविता आहे. खूप महत्त्वाची कविता आहे. डॉक्टर पसू पाटील यांनी सुद्धा त्यांच्या समीक्षा लेखामध्ये या कवितेचा मुद्दाम उल्लेख करून ही कविता, या कवितेला एक मूल्य कालातीत असं मूल्य आहे. 50 वर्षापूर्वी लिहिलेली ही कविता आजच्या तंत्रयंत्र युगाच्या काळातही नेमक्या त्याच पद्धतीने लागू पडते. म्हणजे जरी संदर्भ जुने असतील त्याच्यावर सुद्धा आशय जो आहे तो आत्ताच्या काळात सुद्धा चक्कन लागू पडणारा आशय आहे. कारण उन्हाचे दगड 3 खूर फक्त चुलीचेच असतात असं नाही, गॅसच्या शेगडीचे सुद्धा हेच खूर असतात आणि रटमटणं तेच आहे, सोसणं तेच आहे, जगण्याचा संघर्ष तोच आहे आणि त्या आचेवर जगणं आणलेलं आहे असं अशी रामायणची कल्पना आहे. वेदना, व्रण, सोसणं, जळणं, रटमटणं हे सगळं एकत्र शिजवले असं हे जेणं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. धगीवर जीव राखली जाते. आपण एरवी संसारात म्हणताना जीवन चमक झालंय म्हणतो, बेचव झाली, आयुष्य बेचव झालं म्हणतो. तर याच्या उलट या सगळ्या प्रतिकूलतेतून वाट काढत रामायणांनी या धगीवर आपलं जगणं शिजलं आणि त्याचा एक प्रकारचा सुगंध सुद्धा या कवितेमध्ये आहे. आणि या पद्धतीचं फुलणं आचेतूनही आचेवर शिजणं बाहेर पडणं असं जे सगळं इतकं टोकाचं सकारात्मक आणि अशा जीवननिष्ठांची रामायणांची कविता आहे. 3 उन्हाचे दगड ठेविले. मी सांगते सादर करायला डॉक्टर नूतन देव यांना. आपण उन्हाचे आरसे हे बघितलं, ऐकलंय. आता हे 3 उन्हाचे दगड ठेविले ही कविता मी आपल्यापुढे सादर करते. 3 उन्हाचे दगड ठेविले आणि रांधले जिणे. 3 उन्हाचे दगड ठेविले आणि रांधले जिणे. मध्यान्नीचा सूर्य ढाळतो माथ्यावर चांदणे. मध्यान्नीचा सूर्य ढाळतो माथ्यावर चांदणे. पदराखाली बाळ जपावे. पदराखाली बाळ जपावे. जखम तशी झाकली. अंगाईला मुकी भुकी. अंगाईला मुकी भुकी मम हृदयाची स्पंदने. 3 उन्हाचे दगड ठेविले आणि रांधले जिने. 2 दिवसांच्या मुसाफिरीला. 2 दिवसांच्या मुसाफिरीला फुटे गर्द पालवी. नसातल्या घनगर्द तमाची घमघमली कानने. नसातल्या घनगर्द तमाची घमघमली कानने. 3 उन्हाचे दगड ठेवूनी आज रांधिले जिणे. 3 उन्हाचे दगड ठेवूनी आज रांधिले जिणे. धन्यवाद. यापुढे जाताना आपण एक अतिशय सुंदर आणि रामायणाच्या शैलीची ओळख पटवणार एक उत्तम वारा आणि आजी अशी एक कविता आहे आणि ही आपण बघणार आहोत. यापूर्वी त्यांच्या कवितेतली जी सौंदर्य स्थळं आहेत ती मला एक तुम्हाला जाता जाता सांगावीशी वाटतात. वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमांकित झालेले वेगवेगळे शब्द, नवीन शब्द असे रामायणाने त्यांच्या संपूर्ण कवितेमध्ये आणलेले आहेत. आकाशडंख, गगनडंख असे शब्द येतात. वेताळ वादळं येतात. वादळ वेग येते, वादळाची विंग येते. मनामनाची मुकुंद विठी असा शब्द येतो. मिलिंद स्पर्शाची मेघाई उलटी, गोविंद राहुटी रोमरोमी असं एक वेगळं संवेदन येतं.
ऊन पालखी मगाशी म्हटला मी शब्द हा येतो. 11व्या दिशेने अशा नावाची एकदम आध्यात्मिक जाणीवांची कविता पालांमध्ये आहे. निराकाराचं झाड येतं, उतरली गोपी सांजुर पाण्यात म्हटलंय. सांजुर पाण्यात हा शब्द येतो. हाडे घालती हमामा नावाची एक कविता आहे महत्वाची. कासारलेली कथा खोल खोल पाणी, ही त्यांच्या शैलीची. कासार म्हणजे कुडुंब बांधलेलं कळ आणि त्याला कासार म्हणतात. आणि त्या अशी आकंठ अशी कहाणी म्हणून कासारलेली कहाणी म्हटलंय त्यांनी. काळोखाचे कावळे येतात, काळोखाचं आळवीट येतं, असे प्रतिमांकित शब्द, विशेषण, प्रतीक, रूपक असा एक व्याकरणाचा दहिकाला म्हणतात तसा त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला दिसतो. समोर सुलतान असे अमित पर्वतांचे कडे, सुलतानचे पर्वतांचे कडे येत आहे कवितेमध्ये सुद्धा. सुलतानचा वारा येतोय, मुरलीधरचा शीट घालणारा वारा येतोय. इतके अप्रतिम शब्द, ही सौंदर्य स्थळ बघत 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 ही कविता ऐकायची अप्रतिमरित्या सादर करणार आहेत इथे विश्वनाथ जोशी. नमस्कार. सादर करतोय वारा आणि आजी. पिकून जर्द पिवळ्या झालेल्या पानासारखी माझी दीर्घायुषी आजी. पिकून जर्द पिवळ्या झालेल्या पानासारखी माझी दीर्घायुषी आजी आठवली कालच. अकस्मात तिच्या प्रौढ आयुष्यातला कालकूटसा काळाकुट्ट काळ अस्वस्थ अशांततेत पुढे सरकत गेलेला. अकस्मात तिच्या प्रौढ आयुष्यातला कालकूटसा काळाकुट्ट काळ अस्वस्थ अशांततेत पुढे सरकत गेलेला. मी एक कुक्कुल बाळ होतो तेव्हा. आजी सांगायची माझ्या लहानपणी वारा पिसाळलेल्या कोल्ह्यागत कधी कधी परसदारी सुलतानचा अचानक प्रगट होऊन रबरी चेंडू फेकल्यासारखा झाडे झुडपे मुळासकट उपटून आपटायचा. माझ्या लहानपणी वारा पिसाळलेल्या कोल्ह्यागत कधी कधी परसदारी सुलतानचा अचानक प्रगट होऊन रबरी चेंडू सारखा झाडे झुडपे मुळासकट उपटून आपटायचा. वारा वांड जातीचाच मुरदाड, वारा वांड आणि जातीचाच मुरदाड. सहाही ऋतूंचे नेम नियम त्याला कधी पटले वा रुचले नाहीत. सहाही ऋतूंचे नेम नियम त्याला कधी पटले वा रुचले नाहीत. भर हिवाळ्यात नुकत्या मोहर फुटलेल्या आंब्या काजूंना तो कुस्करून पिंजून काढायचा. भर हिवाळ्यात नुकत्या मोहर फुटलेल्या आंब्या काजूंना तो कुस्करून पिंजून काढायचा. भर दिवसा काळ्या घनघोर मेघांना अवकाशात डिवचून अख्ख्या पृथ्वीवर प्रलयाचे थैमान मांडायचा. भर दिवसा काळ्या घनघोर मेघांना अवकाशात डिवचून अख्ख्या पृथ्वीवर प्रलयाचे थैमान मांडायचा. महापुरे झाडे जाती अशी सर्वांचीच भयाण भिंगूळ स्थिती. किती काळ सूर्यप्रकाशाचा कण देखील कुणी कधी तेव्हा पाहिला नसेल. पाखरांची किंचित किलबिलही नसलेल्या त्या पूर्णपणे नष्ट निष्प्राण झालेल्या तैमूर लंगड्या युगात, पाखरांची किंचित किलबिलही नसलेल्या त्या पूर्णपणे नष्ट निष्प्राण झालेल्या तैमूर लंगड्या युगात आजीने आम्हा धिटुकल्यांना दिलेल्या ओल्या चिप्प गोधड्या गच्च पांघरून अनामिक भीतीने आम्ही मुले एकमेकांना खेटूनच झोपायचो. आजीने आम्हा धिटुकल्यांना दिलेल्या ओल्या चिप्प गोधड्या गच्च पांघरून अनामिक भीतीने आम्ही मुले एकमेकांना खेटूनच झोपायचो. एके दिवशी आजीने आम्हाला ऐकवलं,
वारा मुरलीधरसा शीळ घाले, बासरी घुमवल्यागत अवखळ हिंडू फिरू लागला. वारा मुरलीधरसा शीळ घाले, बासरी घुमविल्यागत अवखळ हिंडू फिरू लागला सर्वत्र. जिथे तिथे आपाप हिरवे हिरवे गार झाले. जिथे तिथे आपाप हिरवे हिरवे गार झाले. आसमंत मोराला निळाभोर पिसारा फुटल्यासारखे. आसमंत मोराला निळाभोर पिसारा फुटल्यासारखे सहाही ऋतू सुस्नात सुगंधित. नुकतीच मनसुख न्हावून बाहेर आलेली नवोढा जणू. नुकतीच मनसुख न्हावून बाहेर आलेली नवोढा जणू. केवळ वाऱ्यानेच ही जादू किमया केली असे आजी म्हणाली. केवळ वाऱ्यानेच ही जादू किमया केली असे आजी म्हणाली. मी अजाण, मला तर काही केल्या काही आठवत नाही. मला तर काही केल्या काही आठवत नाही. केवळ पुसट आठवतात, केवळ पुसट आठवतात ते आजीने आभाळाकडे पाहत जोडलेले हात. आजीने आभाळाकडे पाहत जोडलेले हात. धन्यवाद. हे नकळत आजीने आभाळाकडे पाहत जोडलेले हात हे कळत असते. बघितलं असेल तुम्ही की सरळ भावविश्वाची ही खूण असलेली कविता, या पुढची कविता अजून एका तरल पातळीवर आपल्याला नेते. एका लहान मुलाच्या भावविश्वाची संपन्न करणारी ही कविता आहे. पुढची आईचं माहेर असं त्या कवितेचं नाव आहे. हिला अंगाईचा वास आहे आणि पांढा चोरल्याच्या आठवणीत ही आठवण भिजलेली आहे. असं एका आठवणीतली आठवण अशी ही कविता आहे. आई मेळ्यात बसून माहेराला निघाले आणि सोबत हा दूध पिता बाळ आहे. तिच्या बिकट वाट आहे, रानातली अस्कडी वाट आहे. आणखीन ह्या मेळ्यामध्ये बसलेली आई ही हिच्या चंद्र चाहुलीचा उतुगेला उजवाड असं आहे. म्हणजे ती बहुधा नाल्या दिवसांची गर्भार आई असावी. म्हणजे ही आई स्वतःच एक मेणा बनून गेलेली आहे. मेण्यात बसलेली आई ही स्वतःच एक मेणा बनून गेली आहे आणि तिच्या सोबत एक पुन्हा एक बाळ आहे. अशी ती दोन जीवांची राखण करणारी मेण्यात बसलेली, इतकं ते अलवारपण असा तो एक हिंदोळ मेण्याचा असा सगळा ह्या कवितेमध्ये आहे. हिचं हळणार काळीच त्या आईचं अगदी अलवार शब्दामध्ये इथे रामायणाने वेगवेगळ्या प्रतिमांमध्ये इथे लिहिलेलं आहे. त्याने काय लिहिलंय, हा बाळ काय आठवण काढतोय आजोळची. आजोळली आठवण असं त्यासाठी शब्द म्हटला की आठवणच आजोळणं. आठवण आजोळली, आजोळले पुण्य, उदासीचे ओकिळले रानं असे शब्दप्रयोग रामायणाच्या कवितेमध्ये येतात. अत्तरला फाया वेदनेचा, भंजलेली काया अशा पद्धतीची क्रियापद नवीन विशेषणांची क्रियापद केलेली. मग अशी मी सांगितलं तसा व्याकरणाचा एक दैकाला आणि वेगवेगळ्या पद्धतीचं पाहिजे तसं वापरलेलं मोडलेलं शब्दांना कसेही फिरवून शब्द त्यांनी आशय तंतोतंत पोचवण्याचा प्रयत्न या सगळ्या याच्यामध्ये आहे केलेला. ही जी आहे आजोळली आठवण, आणि बघूया आपण. आजोळली आठवण तिला अंगाईचा वास, अर्ध्या झोपेत आईचा पान्हा चोरल्याचा भास. रामणींनी काय सांगितले, आजोळली आठवण तिला अंगाईचा वास, आजोळली आठवण तिला अंगाईचा वास, अर्ध्या झोपेत आईचा पान्हा चोरल्याचा भास, पान्हा चोरल्याचा भास, आजोळली आठवण तिला अंगाईचा वास, अर्ध्या झोपेत आईचा पान्हा चोरल्याचा भास, पान्हा चोरल्याचा भास. आई निघाली माहेर झुलीवर खाली मेण, आई निघाली माहेर झुलीवर खाली मेण, भोई धापली घाटीत वाट उतार घेई
अंगाईचा वास अर्ध्या झोपेत आईचा पाना चोरल्याचा भास पाना चोरल्याचा भास कोठे भरारले राभू थोडे थरारले रान कोठे भरारले राभू थोडे थरारले रान हले भीतीने आईच्या ओले काळजाचे पान ओले काळजाचे पान आजोळली आठवण तिला अंगाईचा वास गाव पायथ्याला आणि उधे पांगली मनात गाव पायथ्याला आणि उधे पांगली मनात स्वप्नी भेटल्यासारखे उभे आजोळ दारात आला मेणा हळूहळू उभे आजोळ दारात आजोळली आठवण तिला अंगाईचा वास आई काय होते आई माहेरी पोचल्या आईची काय अवस्था आहे माहेरले रोम रोम आई शब्दांच्या पल्याड माहेरले रोम रोम आई शब्दांच्या पल्याड तिच्या चंद्रचा गुलीचा उतू गेला उजवाड आजोळली आठवण तिला अंगाईचा वास आणि शेवटी दाट झोपेत आईचा पाना चोरल्याचा भास दाट झोपेत आईचा स्तन शिणलेला ओठी तिच्या पदराला किती गूढ भविष्याच्या गाठी आजोळली आठवण तिला अंगाईचा वास अर्ध्या झोपेत आईचा पाना चोरल्याचा भास पाना चोरल्याचा भास पाना चोरल्याचा भास अशी सरळ कविता रामायणाची आपण ऐकतो आहोत या कार्यक्रमामध्ये यानंतर हे जे रामायणाचं सगळं प्रतिमा विश्व आहे हे त्यांच्या एका शेवटी व्यक्तिगत आयुष्याचे पडसाद आणि प्रतिबिंब ही सगळी कवीच्या कवितेमध्ये उतरतातच. हा कुठला व्यथांचा काळोख आहे, हा कुठला अंधार आहे, ही कुठली निबीड अशी कष्टांची जीण आहे, यामध्ये कुठचा संघर्ष आहे, हे सगळं आपल्या मनात येतं. आणि यासाठी हे उलगडून दाखवण्यासाठी की हा प्राक्तनाचा अंधार आहे, ते मनस्वी होते, खूप एककल्ली स्वभाव होता रामायणाचा, खूप कुठे कोणामध्ये मिसळलं नाही, फार कोणामध्ये जाणं नाही. आणि एककल्लीपणे आयुष्यभर त्यांनी एकाच एक कविता या साहित्य प्रकाराची निष्ठेने सेवा केली. कुठलाही साहित्य प्रकार अभिव्यक्तीसाठी त्यांनी हाताळला नाही, फक्त एकच एक कविता आणि अप्रतिम विशुद्ध कविता अशी त्यांनी लिहिली. आणि आपल्या व्यथेमधून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून त्यांना कविता सापडली होती, असं त्यांच्या समग्र कवितेमध्ये जिथे तिथे हे संदर्भ येतात. आत्मकथनपर अशी आभे मारिया नावाची एक दीर्घ कविता गर्भागार या संग्रहामध्ये शेवटी त्यांनी लिहिलेली आहे. गर्भागार हा शेवटचा संग्रह रामायणाचा आणि त्यामध्ये आभे मारिया नावाची एक कविता येते. आभे मारिया हे ख्रिस्ती प्रार्थनेचं रूपक वापरून त्यांनी ती लिहिलेली आहे. ही कविता आपल्या समोर सगळं रामायणाचं व्यक्तिगत आयुष्य आणि त्यांच्या मनातल्या ज्या काही काव्य जाणीवा त्यांना भेटलेली कविता, त्यांनी त्याच्यातून त्यांच्या व्यथेमधून त्यांच्या खडतर आयुष्यामधून त्यांनी कवितेचा हात धरून केलेली वाटचाल ही सगळी त्या कवितेमध्ये आहे. अशी आत्मकथनपर आभे मारिया नावाची कविता आपण आता ऐकणार आहोत. सचिन मणेरीकर सादर करते. आभे मारिया. नियतीने तब्बल 72 वर्ष माझ्या कठोर ललाटी अमानुष अविश्रांत खेळटोप करून देखील मी जगतो माझं अपरिहार्य आयुष्य. जन्मानंतरची पहिली 4-5 वर्षे शैशव आईच्या कुशीत मावशीच्या मधाळ मांडीवर सुखावलेले आणि नंतर उरलेले चिमणीसारखे निखळ निरागस मुला मुलींच्या काही गुळी हुळक्यात
बाहुला बाहुलीची लग्न लावण्यात, रुसव्या फुगव्यात, लंगोटी अर्धी मुर्धी सावरण्यात आणि मग पुढची 13-14 वर्ष मुदलीच नाते न जुळलेल्या अभ्यासात जेमतेम मॅट्रिक पर्यंत, जिथे सुरुवातीलाच उमर 14 मला माझी पोरसविता कविता अकल्पित भेटली आणि माझीच झाली. आठवतंय सारं अजून. कवितेचा पहिला झटका निमित्त साधेच होते, पण त्याने माझे आयुष्य समग्र पिळून काढले, प्रखर शाप दिला. प्रथम अभ्यासाकडे संपूर्ण दुर्लक्ष, नापासाचे अधूनमधून अटळ वार्षिक शिक्के कपाळी, वडिलांची व्याघ्रव्यापी संतापी वृत्ती, घरी दारी शाळेत निंदा नालस्कीचे शिंतोडे, केवळ आणि केवळ कवितेपायी. विशीची शीव ओलांडली. शिक्षणाला निरोप आणि ब्राह्मणी पिंडाच्या 5वीला पुजलेल्या नोकरीचा स्वीकार. मग काळाच्या अव्याहत ओघात सांगून आलेल्या एका घरंदाज घराण्यातल्या मुलीशी लग्न. दोन्ही बाबतीत वडिलांचीच इच्छा बलवत्तर. आता 25वी. दगडालाही बळे बळे ठोकारावे अशी रक्तात मुरलेली मातलेली मस्ती, बेफिकीर बेमुरवत भाषा ओठांवर. कौटुंबिक कटू अनुभव उदंड गवतासारखे भराभर वाढलेले. मानसिक उतंबणीची असह्य अशांती आणि मग त्या आसकाडी वाटेतून सुटकेसाठी पर्याय शोधलेला. सहचारिणीच्या सांगाताने अपुऱ्या पगारातही वेगवेगळ्या गावात वेगळ्या घरात नवी चूल मांडलेली आणि तोवर कविता आयुष्याला डसलेली. गरुड गतीने वर्षे झेपावली. दिवसेंदिवस लांबच लांब काळवंडत चाललेल्या तिच्या आयुष्याच्या विचित्र व्याकुळ व्यथा. पण कवितेचा आधार अतुलनीय. तमाशा तळाशी दिवे लागल्याचा साक्षात्कार याच काळातला. ऐन बहरातच मी भोगल्या उन्हाच्या धगधगत्या बागा असे आर्त उत्कट हृदयगीत कवितेनेच मला शिकवले. आणि एका हिवाळी महिन्याच्या मध्यरात्री अचानकपणे पक्षी झडून गेले, वृक्ष सुने सुने अशी माझी भिंगुळवाणी अवस्था अपरिहार्यपणे. मनाच्या प्रसादाची पाकळी उजवी. कवितेचा 1-2 सहृदयांचा आधार. पुन्हा नवी विटी, नवा चेंडू, नवा डाव, तोवर 50 उलटलेली. दरम्यान 4 गावे, 10 घरे बदललेली. दुसऱ्या संसाराची साथ संगत आणि कविता सदाचीच पाठंगोळीला. अतूट मैत्रीण, आता चिरंतन सखी. माझ्या नवीन घराच्या लगतच एक बगळा शुभ्र चर्चकडे. नित्य कातरवेळी संध्याकाळच्या ढिल्या काळ्या निळ्या प्रकाशात आव्हे मारियाच्या ख्रिस्तघंटा संथपणे वातावरणात नादावतात, विरून जातात. अचानकपणे कुणालाही न सांगता सवरता या निसंग अवधूत अंधारातून मी एकटाच चालत जाईन आता निर्भय काळोखाच्या दुसऱ्या टोकापर्यंत. फक्त सोबतीला माझी कविता असेल, फक्त सोबतीला माझी कविता असेल. धन्यवाद. अवधूत अंधार असं म्हटलं. बघा शुभ्र चर्च येतं यामध्ये. सगळ्या कवितांमध्ये ही सगळी सौंदर्य बघत आपल्याला त्याचा आस्वाद घेत ही आपल्याला वाचावी लागते कविता. हिरवे हिरवे मळे मनाचे अशी एक त्यांची मगाशी सांगितल्यासारखी रम्य प्रादेशिकता असलेली कविता. यामध्ये यामधली एक गंमत मला तुम्हाला सांगायची आहे. हे हिरवं श्रावण सुक्त आहे. सगळेच रंग कवितेत येतात. लाल गुलाबी येतो, केशरी येतो, सगळे रंगपंचमी आहे संपूर्ण कवितेमध्ये. एक अशी दिमागदार आणि ही त्यातली हिरव्या रंगाची एक दिमागदार यात्रा आहे. बोरकरांनी समुद्र विलोरी आहे ना सृष्टीला 5वा महिना म्हटलंय. त्यामध्ये त्यांनी एक त्रिपुट सांगितलंय. त्याच्या छटा आहेत, त्याच्या 3 की
तो गर्भावस्थेचा 5वा महिना आहे किंवा 5वा म्हणजे हिरवा महिना आहे आणि श्रावण हा 5वा महिना मराठी, असं बोरकरांनी सांगितलंय. तसंच रामायणींनी ह्या 5व्या रंगाच्या अजून वेगळ्या छटा 3 सांगितलेल्या आहेत. रामायणींनी कवितेमध्ये 5वी चाल श्रावण काळा म्हटले, हा एक शब्द वापरला. नंतर श्रावण 5 असा एक शब्द वापरला. श्रावण 5 म्हणजे श्रावणाची हिरवाई असा एक शब्द वापरला. माझ्या पोळल्या पथांना फुटावी हळवी श्रावण 5 अशी कविता येते ते रामायणाच्या. कुठे तू जडे 5वी पूर्ण दृष्टी मला अर्थसंपन्न हे सोहळे, असं रामायणाच्या एका कवितेमध्ये येते. तर ही 5वी दृष्टी आहे, ही सुद्धा 5वी म्हणजे हिरवी दृष्टी आहे. शिवाय चौफेर दृष्टी जी असते लौकिकातली चौफेर दृष्टी म्हणतो, त्याच्या पलीकडे जाणारी एक वेगळी 5वी दृष्टी म्हणून रामायणाने सांगितली. म्हणजे बोरकरांचा वसा आपण ज्याला चालवला म्हणतो, म्हणजे काव्याचा वारसा रामायणाने चालवला म्हणतो बोरकरांच्या नंतर, तर त्यांचा प्रभाव पासून रामायणावर बोरकरांच्या कवितेचा आणि बोरकरांचा खूप चांगला प्रभाव होता. तर ह्या पद्धतीचा बोरकरांचा प्रभाव पासून स्वतःचं काहीतरी वेगळं असं रामायणाने दिलेलं आहे कवितेमध्ये. तर ही चौफेर दृष्टीच्या पुढे गेलेली 5वी दृष्टी, अलौकिकाची दृष्टी, आध्यात्मिक जाणीवांची जी दृष्टी आहे ही रामायणाच्या कवितेमध्ये येते. या कवितेतला भरगच्च हिरवा श्रावण आहे हा सगळ्या संवेदनांनी टिपलेला आहे. म्हणजे त्याला बघितलेला आहे, त्याला माळून घेतलेला आहे, त्याचा वास घेतलेला आहे. इतकंच नव्हे तर श्रावण विडा करून तो श्रावण खाल्लेला आहे अक्षरशः, अशी रससंवेदना सुद्धा या कवितेमध्ये आहे. अशी संवेदन पंचमी म्हणतात, तशी रंगपंचमीच्या पुढची ही संवेदन पंचमी रामायणाची या कवितेमध्ये आहे. हिरवे हिरवे मळे मनाची कविता सादर करतात सुषमा केळवे. हिरवे हिरवे मळे मनाचे, हिरवे हिरवे मळे मनाचे, हिरवा पक्षी उडे, हिरवे हिरवे नेसून काही नजर नभाला मिळे. हिरवे हिरवे मळे मनाचे, हिरवा पक्षी उडे, हिरवे हिरवे नेसून काही नजर नभाला मिळे. तंद्रीतच परिलयित झुलती आकाशाचा झुला, तंद्रीतच परिलयित झुलतो अवकाशाचा झुला. दिशा दिशातून गळे जुईचा गीत गंध कोवळ. हिरवळलेली शेज मदानस स्पर्श सुखाचा सडा, हिरवळलेली शेज मदानस स्पर्श सुखाचा सडा. भोवळलेले गात्र गात्र अनमुखात श्रावण विडा. हिरवे हिरवे मळे मनाचे, हिरवा पक्षी उडे, हिरवे हिरवे मळे मनाचे, हिरवा पक्षी दडे. पैलथडीच्या पल्याड कोठे प्राणांचे चौघडे, पैलथडीच्या पल्याड कोठे प्राणांचे चौघडे. पल्याड कोठे प्राणांचे चौघडे असं सांगितलंय. प्रतिकूलतेतून वाट काढत हाती आलेलं सुखाचं फूल उमटताना त्यामागचा दुःखाचा गंधही स्मरणात ठेवावा लागतो. सुखाच्या विषयी बोलताना प्रत्येक वेळेला दुःखाचा संदर्भ येतो. पौर्णिमेविषयी बोलताना अमावस्येचा संदर्भ येतो, काळोखाविषयी बोलताना दिव्यांचा संदर्भ येतो. आधीचं जे दुःख आहे, आधीचं सोसलेपण आहे, याची जाणीव सतत कुठेतरी कविता त्याच्या मनामध्ये होत राहते. आणि हे जीवनमूल्य आहे आणि हे जीवनमूल्य म्हणून रामायणाने आयुष्यभर स्वतःच्या आयुष्यातही ते जपलं आणि ते कवितेतही त्यांच्या उतरलं. पुनवेला अर्थाच अवसेच्या संदर्भी अशा पद्धतीची सुभाषितं, वेगवेगळी सुभाषितं ठरावी आपल्या शाळेमधून अशी लावलेली असतात. आपल्या लहानपणी आपल्या शाळांमधून अशी सुभाषितं लावलेली असायची आणि अशा पद्धतीची सुभाषितं ठरावी अशा कविता आणि अशा कवितांच्या ओळी रामायणाने दिलेल्या आहेत आपल्याला. पुनवेला अर्थाच अवसेच्या संदर्भी हे त्यातलं अतिशय उच्च जीवनमूल्य जपणारी कविता आहे. माझ्या मुखी आली अंधाराची स्तने, ओठात चांदणे पोपावले, असं एक म्हटले. अंधाराची स्तनं म्हटले आणि त्याला ओठात चांदणे पोपावले म्हणजे इकडे तर दाट
काळोख आहे, परिस्थितीचा, संघर्षाचा, प्रतिकूलतेचा काळोख आहे आणि त्यामध्ये कुठेतरी हे चांदणं शोधतायत, उजेड शोधतायत, दिव्याचा प्रकाश शोधतायत, असं सगळीकडे आलंय. अमेच्या प्रवाह सवे वाहताना मी पोळणी पकवा पावेचे असं आलंय. एक यामधली एक गंमत मला तुम्हाला सांगायची. लहान मुलाचे खेळ असतात. रामायणींनी अशा पद्धतीच्या प्रतिमांचा खेळ केलाय. रात्र पोषित मी गहना तमाच्या गर्भी म्हटलंय. व्यापक तम आणि त्याच्यामध्ये यांची रात्र छोटीशी पोचली गेलेली आहे असं आलेलं आहे. वेदनेच्या डहाळीला माझी व्यथा झाली फुलं. वेदना ही सर्व व्यापक आहे आणि ह्यांची व्यथा ही वैयक्तिक आहे. वेदनेच्या डहाळीला माझी व्यथा झाली फुलं, ती फुलली व्यथा फुलली. अशा पद्धतीचं एक सौंदर्याचं ठिकाण ह्या कवितेमध्ये आहे, जे तुम्ही ऐकताना शोधून काढायचं. तर पुनवेला अर्थ आज अवसेच्या संदर्भात कविता सादर करतात आपल्याकडे डॉक्टर नूतन देव. काठ काठ मुंगित मी रात्र रात्र भग्न फिरे. काठ काठ मुंगित मी रात्र रात्र भग्न फिरे. आसवात मुरलेले लोचनात गीत झुरे. आसवात मुरलेले लोचनात गीत झुरे. सावल्यात विरघळले धरतीचे दुःख मुके. सावल्यात विरघळले धरतीचे दुःख मुके. गात्र गात्र पाखरते मौनाचे गर्द धुके. गात्र गात्र पाखरते मौनाचे गर्द धुके. या धुक्यात लपलेली जपलेली गूढ व्यथा. या धुक्यात लपलेली जपलेली गूढ व्यथा. ऐल पैलना मध्येच फसलेली मात्र कथा. ऐल पैलना मध्येच फसलेली मात्र कथा. रात्र रात्र पोषित मी गहन तमाच्या गर्भी. रात्र रात्र पोषित मी गहन तमाच्या गर्भी. पुनवेला अर्थ आज अवसेच्या संदर्भी. पुनवेला अर्थ आज अवसेच्या संदर्भी. अवसेच्या संदर्भी. धन्यवाद. रात्र रात्र पोषित मी गहनतमाच्या गर्भी. पुनवेला अर्थ आज अवसेच्या संदर्भी. असं लिहिणारे रामायण जेव्हा प्रेम कविता लिहितात, आपल्या सगळ्यांचा आवडीचा विषय आहे. आणखी हा एक महत्त्वाचा पैलू आहे रामायणच्या कवितेचा, की त्यांची प्रेम कविता, प्रेम सगळ्यांनी लिहिलं. अगदी हिंदी, उर्दू, इंग्लिश कवितेने प्रेम खला रुजवलं. संस्कृत, मराठी सगळ्या भाषेत प्रेम कविता लिहिलेली. अगदी आधुनिक काळात मराठी कवितेचा जर विचार करायचा तर अनिलांपासून पुशेरेगे, बोरकर, विंदा, पाडगावकर, इंदिराबाई या सगळ्यांनी ह्या प्रेम कवितेचे एक वेगवेगळे पैलू आपल्याला दाखवले किंवा सशक्त अशा पद्धतीची विशुद्ध प्रेम कविता लिहिली. रामायणांनी एक झाड लावलं, त्वचेच्या वाटेवरल्या वळणाची जात जगावेगळी म्हटलं रामायणांनी त्याला एक वेगळ्या पद्धतीचा एक हे दिला, म्हणजे आशय दिला त्याला. त्वचेच्या वाटेवरल्या वळणाची जात जगावेगळी, तिथे असते एक झाड, दोन मनांच्या मिळणीच्या माध्यमाला हिरवे पंच बहरणारे असं म्हटलंय त्यांनी. जे मगाशी मी झाड म्हटलं ते हे झाड इथे असं प्रेमाचं झाड पण म्हटलं. प्रेमाचे सगळे विभ्रम या कवितेमध्ये येतात. खूप समग्र कवितेमध्ये 6 कविता संग्रहांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रेम कविता येते. पहिल्यांदा ती अशी हळवी असते, लाजरी गुजरी असते, संकोच असतो, तिच्यामध्ये एक धीटपणा नसतो, तगमग आहे, तिच्यामध्ये रागरुसवे आहेत, आठवणी आहेत, विरह आहे, व्याकुळता आहे, संयम आहे, संतृप्ती, संभोग, अभोग
अशा सगळ्या प्रकारची कविता रामायणांनी लिहिलेली आहे. रामायणाच्या कवितेमध्ये सगळे प्रेमाचे पैलू त्यांच्या कवितेमध्ये आलेले आहेत. प्रेमाची अर्थपूर्णता आहे, तसंच विकार वासनांचं अर्थशून्यत्व सुद्धा आहे. भोग आहे, अभोग आहे, शारीरिक प्रेम आहे, मानसिक प्रेम आहे. या सगळ्यांच्या पलीकडे पोचलेलं, आत्म्यापर्यंत जाणारं आध्यात्मिक अशा जाणीवांचं आध्यात्मिक उंचीच प्रेम आहे. अशा सगळ्या प्रकारचे विभ्रम रामायणाच्या कवितेमध्ये आहे. आता आपण जी कविता ऐकणार आहोत ही रामायणाची प्रेम कवितांमध्ये उत्कृष्ट नमुना अशी सजविन तुला. यामधलं हे होकार नकारांच्या मधली अशी संभ्रमित अशा पद्धतीचा एक असा आंदोलन आहे, एक असा हिंदोळ आहे की जिथे होय पण आलेलं नाही आणि नाही पण नाही, आणखी ते मध्येच ते प्रेम कुठेतरी त्या झुल्यावर झुलतंय अशी जी एक अलवार अशी जी एक जाणीव आहे, अलवार अशी संवेदना आहे, ती बरोबर शब्दामध्ये आणि ह्याच्यामधल्या वेगवेगळ्या प्रतिमांमधून रामायणाने सांगितलेलं आहे. हा होकार नकाराच्या मध्ये जुळणारा रामायणाचं प्रेम झुला आहे असं मला सांगायचं आहे. मन शृंगाराने हा कवी आपल्या सजणीला सजवतो आहे. आणि हे सगळं निसर्गाच्या प्रतिमांमधून रामायणाने लिहिलेलं आहे. अर्थातच सगळीकडे निसर्ग प्रतिमा येतात आणि निसर्गाच्या प्रतिमांमधून हे रामायणाने लिहिलेलं आहे. अशी सजविन तुला स्पर्श सुगंध माळीन अशा पद्धतीची कविता आहे. सादर करतात विश्वनाथ जोशी. अशी सजविन तुला, अशी सजविन तुला स्पर्श सुगंध माळीन, अशी सजविन तुला स्पर्श सुगंध माळीन, हिरव्या नजरेचा चुडा तुझ्या हातात घालीन, हिरव्या नजरेचा चुडा तुझ्या हातात घालीन, अशी सजविन तुला. चंद्र निथळले डोळा निळे तंद्रीचे उखाणे, चंद्र निथळले डोळा निळे तंद्रीचे उखाणे, रोम रोमात वेचती किती चकोर चांदणे, रोम रोमात वेचती किती चकोर चांदणे, असे अनावर आता झाले काळजाचे काठ, असे अनावर आता झाले काळजाचे काठ, कोण चुंबित निघाले खोल भरतीची वाट, कोण चुंबित निघाले खोल भरतीची वाट, अशी सजविन तुला. मोर वाऱ्याचे घुंगरू तुझ्या पायात बांधीन, मोर वाऱ्याचे घुंगरू तुझ्या पायात बांधीन, दिठी मिठीचा उत्सव भाळी अदृश्य रेखीन, दिठी मिठीचा उत्सव भाळी अदृश्य रेखीन, अशी सजविन तुला. तुला सजविन त्याच्या उरी पोटी सोन कळा, तुला सजविन त्याच्या उरी पोटी सोन कळा, मध्ये झुलतोच आहे नाहीचा हिंदोळा, मध्ये झुलतोच आहे नाहीचा हिंदोळा, अशी सजविन तुला, अशी सजविन तुला. धन्यवाद. अशा एका हिंदोळ्यावर ही जुळणारी कविता. एक महत्त्वाचा पैलू रामायणाच्या कवितेचा जो मी मगाशी दोनदा उल्लेख केला मध्ये की आध्यात्मिक जाणीवांच्या कविता हे रामायणाचं एकमेवा द्वितीय असं मराठी कवितेतलं वैशिष्ट्य आहे. ही कविता आत्म्याचा विचार करते. दुःख, सोसणं, संघर्ष, त्यातून वाट काढणं, आत्मबळ मिळणं या सगळ्या आत्मिक जाणीवा म्हणून इकडे येतात, या कवितेमध्ये येतात. दुःखाकडे तटस्थपणे बघण्याची नजर, संघर्षाची तयारी, बळ, विश्वास, धडपड, सार्थक, साक्षात्कार अशा एक एक पायऱ्या, या पायऱ्यांवरून ही कविता खूप उंचीवर पोचते, आध्यात्मिक जाणीवांच्या उंचीवर पोचते. कभिन्न काळ्या रात्रीत गवसलेलं उजेडाचं मर्म आपल्याला ही कविता आपल्या हातामध्ये देते. सत्कर्मांच्या थोड्या पुण्याईला या पुढच्या कवितेमध्ये पांगुळ पुण्याई म्हटले ते, पांगुळ पुण्याई म्हटले, म्हणजे थोडीशी छोटी. इथे वेताळ वादळात छप्पर उडून जाईल अशी स्थिती आहे, एवढी बिकट परिस्थिती आहे. आणि या वेळेला अशा परिस्थितीमध्ये एखादा माणूस, एखादा सामान्य व्यक्ती हा कोलमडून जातो, संपूर्णपणे सगळा निराश होऊन, आणि
आणि तो हतबल होऊन जातो. तर अशा परिस्थितीमध्ये सामान्य माणसासाठी सुद्धा ही कविता एक मार्गदर्शक म्हणून आपल्याला उपयोगी पडते की यामध्ये कुणीतरी येतं आणि अंधारात दिवा ठेवून जातं. कुठलं तरी बळ येतं, कुठून तरी एक आत्मिक बळाने आपण या संघर्षाला पार करण्याची तयारी करतो. रात्री उजेडाचे मर्म आकळले असं त्यांनी सांगितलंय. मर्म नावाची कविता जी आध्यात्मिक कवितेचा एक उत्तम नमुना म्हणून रामायणची आपल्याला ऐकायचे सादर करतायत मुग्धा बोरकर. माझी पांगुळ पुण्य आहे. 4 भिंतीचं घरकुल, आत मांडी आली चूल आयुष्याची. चूल पेटून पेटेना, चूल पेटून पेटेना, नाही कळालीच गो, निघाते रोम रोम फुटताना. किती सोसलेपणाचे रुद्र उत्स्फूर्त उन्हाळे, कधी वेताळ वादळे विश्वव्यापी. असा अंतरी बाहेरी कुठे कुरमट कोल्हाळ, वाटे उडे छप्पन सर्वस्वाचे. परी अवचित येते कुणी काळजाची भेटी, दीप लागतात काठी काळोखाच्या. श्वासाश्वासात कोवळे शेज करी तेज ब्रह्म, राती उजेडाचे मर्म आकळले, उजेडाचे मर्म आकळले. श्वासात कोवळे शेजकरी तेजब्रह्म, रात्री उजेडाचे मर्म आकळले. असं हे मर्म आपल्याला मिळाल्यानंतर एक काही निवडकच 10 कवितांमधून आम्ही इथे सादर केलं. आपल्यापर्यंत हे मर्म कवितेचं पोचावं रामायणच्या या तळपळीपोटी या काही कविता सादर केलेल्या ह्या पद्धतीच्या वाचनातून आणि या आस्वादातून हे तुम्हाला कळत जाईल, उलगडत जाईल अशी आशा करतो आम्ही इकडे. आणखीन समारोपाकडे येताना एक 7 जणी नावाची एक कविता, रूपक कविता रामायणची आपण इथे घेतोय. या 7 जणी सुद्धा ही एक रामायणची कविता ही गूढ, गंभीर आणि त्या गुढाचं वेळ असलेली कविता होती. जसं ग्रेस, दीपूचित्रे यांच्या कविता जशा गुढाच्या कविता म्हणतात आणि त्याचं एक आकर्षण मराठी रसिकांना पहिल्यापासून राहिलेलं आहे. तशाच पद्धतीचं रामायणचं गूढ हे सरळ आहे. त्यांच्या कवितेच्या मधल्या पहिल्या ओळीपासून शेवटीपर्यंत हळूहळू हे टोक धरत जर आपण हळूहळू वाटत गेलो, विचार करत गेलो तर त्या गुणाच्या तळाशी आपल्याला पोचता येतं आणि तिथे काहीतरी आपल्याला एक नितळ असं गवसतं. ती दुर्बोध राहत नाही, अभम्य राहत नाही, जड राहत नाही ती कविता. अशा पद्धतीची सरळ अशा गुणाची रामायणची कविता आपल्याला इथे ऐकायची आहे. हे जगण्याचे 7 रंग आहेत. 7 जणी नावाची कविता आहे आणि हे जगण्याचे 7 रंग, ह्याला सुद्धा वेगवेगळे अर्थवलय आहेत. हे जगण्याचे 7 रंग आहेत आणि ते दिवसाच्या शेवटी तिन्ही सांजेला अंधारामध्ये विसर्जित होतात अशी एक आशय छटा आहे. किंवा या 7 जणी ह्या अपूर्ण इच्छा असाव्यात अशी एक कल्पना मनामध्ये येते. कारण आपल्याकडे कोकणात आणि गोव्यामध्ये 7 आसरांची एक लोककथा सांगितली जाते. आणखीन त्या 7 आसरा ह्या असतात त्या इंद्राच्या अप्सरा शापित होऊन जळामध्ये राहतात आणि त्या जलदेवता बनून राहतात आणि तिकडे येणाऱ्या जाणाऱ्याला आपल्या गायना वादनाने आकृष्ट करत असतात. ह्या अपूर्ण इच्छांचा एक संदर्भ या कवितेमध्ये येतो. शिवाय कुंडे कुस्कुराची गोष्ट पण एक गोमंतकीय लोकजीवनात सांगितली जाते की ब्राह्मणाच्या 7 मुली असतात आणि त्यांना ते आंबोळ्या मिळत नाहीत आणि ह्या एक गोष्टी ह्या सूक्ष्म अशा लोककथेच्या छटा अशा या कवितेमध्ये आहे. ज्याने जसा अर्थ काढावा त्याने तसं त्याचं आस्वाद घ्यावा, आकलन करून घ्यावं, पण एक आशयाच्या जवळ पोचता यावं अशा प्रयत्नासाठी मी ही पार्श्वभूमी सांगितली. मला माहिती आहे की आपण आपल्या पद्धतीने याचा आस्वाद घ्याल, याचं आकलन करून घ्याल. 7 जणींमध्ये रामायणाने काय सांगितलंय? सांज घडी 7 जणी पाणीला गेल्या, सांज घडी 7 जणी पाणीला
सावल्यात हरवून वाट विसरल्या, सावल्यात हरवून वाट विसरल्या, सांज घडी 7 जणी पाणीला गेल्या, वाट विसरल्या आणि विसरल्या घाट, वाट विसरल्या आणि विसरल्या घाट, 7 जणींच्या सावल्या झाल्या घनदाट, वाट विसरल्या आणि विसरल्या घाट, 7 जणींच्या सावल्या झाल्या घनदाट, सांज घडी 7 जणी पाणीला गेल्या, सावल्यात हरवून वाट विसरल्या, सांज घडी 7 जणी पाणीला गेल्या, खोल सावळल्या तरी सावरल्या काया, खोल सावळल्या तरी सावरल्या काया, मन मोरांना फुटले इथे तिथे पाय, खोल सावळल्या तरी सावरल्या काया, मन मोरांना फुटले इथे तिथे पाय, सांज घडी 7 जणी पाणीला गेल्या, सावल्यात हरवून वाट विसरल्या, सावल्यात हरवून वाट विसरल्या, सांज घडी 7 जणी पाणीला गेल्या, सांज घडी 7 जणी, सांज घडी 7 जणी, सांज घडी 7 जणी. कार्यक्रम शंकर रामाणी जन्मशताब्दी समारोह समितीने आयोजित केलेला आणि शारदा ग्रंथप्रसारक फोंडा गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आपण शंकर रामाणींच्या कवितांचा जागर म्हणून हा कार्यक्रम, दुसरा कार्यक्रम इथे आपण सादर केला. सर्व रसिकांचं या सगळ्या ऑनलाईनच्या आणि सगळ्या या जमान्यामध्ये आता कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये आपण सगळे या पद्धतीच्या सगळ्या माध्यमातून आपला आपला आनंद आणि आपलं जगण्याचं बळ शोधतो आहोत. असाच या कार्यक्रमाचा अर्थ आहे. रामायणाची जी जीवनमूल्य जपणारी जी कविता आहे ही जन्मशताब्दीच्या निमित्ताने सगळीकडे पोचावी. आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेली, थोडीशी अलक्षित राहिलेली कविता सगळ्यांपर्यंत पोचावी या एकमेव प्रांजळ हेतूने हा सगळा खटाटोप आम्ही सगळे मंडळी करतो आहोत. आपणही आपला वेळात वेळ देऊन हा कार्यक्रम बघितला. रामायणाच्या कवितांचा यापुढे वर्षभर किंवा यापुढच्या सगळ्या काळामध्येच आपण त्यांचा आस्वाद घेणार आहोत आणि या कवितेचे कालातीत मूल्य आपण या पद्धतीने पुनर्स्थापित करणार आहोत. आपल्या गोमंतकाचे एक ज्येष्ठ कवी म्हणून बोरकरांनंतर त्यांचा काव्य वारसा समर्थपणे पुढे नेणारे कवी शंकर रामाणी यांच्या कवितांचा हा जागर आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने संपन्न व्हावा आणि ह्या ह्या कार्यक्रमाला आणि या एकूणच आमच्या जागराला आपल्या सगळ्यांचं पाठबळ मिळावं आणि सहकार्य मिळावं अशी शुभेच्छा व्यक्त करून सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद.